2 दिवसापूर्वी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन पार पडलं। या संमेलनातील अनेक बाबी चर्चेत आल्या आहेत। यात संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांच्या भाषणाची भरपूर चर्चा झाली। नीलम गोरे यांच्या मर्सडीजच्या विधानावरून वाद निर्माण झाला। मात्र या संपूर्ण घटनाक्रमात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची। त्याचं कारण तुम्ही पाहिलंच असेल। साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते। नरेंद्र मोदींनी स्वतः शरद पवारांसाठी खुर्ची पुढे केली। यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची जवळीक पाहायला मिळाली। शरद पवारांचा वाढदिवस असो की इतर कुठे एकत्र येण्याचं निमित्त, शरद पवारांचं कौतुक करायला नरेंद्र मोदी अजिबातच मागं पुढं पाहत नाही। कधी ते शरद पवारांना गुरु मानतात तर कधी त्यांचं बोट धरून मी राजकारणात शिकल्याचं म्हणतात। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं, सत्कार केला। पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना पुरस्कार देखील देण्यात आला। आता या सगळ्या घडामोडी पाहता शरद पवार एनडीएला काही इशारा करू पाहताय का, अशा शक्यता वर्तवल्या जात आहे। या शक्यता काय आहे ते आपण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शरद पवार हे अजून तरी महाविकास आघाडीचा भाग आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा समावेश आहे। मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद वाढत आहे। ठाकरे गटानं आधीच स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। काँग्रेसनंही आपलं संघटन मजबूत करण्याच्या दिशेनं पावलं उचलली आहे। अशा परिस्थितीत शरद पवार स्वतःसाठी नवीन राजकीय मार्ग शोधत आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय। दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांची जवळीक अनेकांनी पाहिली आहे। मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला तर शरद पवार यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला, ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचं स्पष्ट झालं। दिल्लीतील या घटनेमुळे महाराष्ट्रात मात्र वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत। शरद पवार यांचे लोकसभेत 8 खासदार आहेत तर अजित पवार यांच्याकडे फक्त 1। महाराष्ट्राच्या राजकारणात आकड्यांचा खेळ महत्त्वाची भूमिका बजावतो। जर केंद्र सरकारला पाठिंबा हवा असेल तर शरद पवारांचे खासदार एनडीए मध्ये सामील होऊ शकतात किंवा अजित पवारांच्या पक्षासोबत जाऊ शकतात। एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरेंच्या खासदारांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करत आहेत। शरद पवारांसाठीही हीच रणनीती भाजपकडून अवलंबली जाऊ शकते अशी शक्यता आहे। शरद पवारांची भाजपशी जवळीक वाढण्याची ही पहिलीच वेळ नाही। 2014 मध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेनेतील मतभेद वाढले तेव्हा शरद पवारांच्या पक्षाने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती। प्रफुल्ल पटेल यांनी सिल्वर ओक इथे भाजपला पाठिंबा देण्याबाबत विधान केलं होतं। 2019 मध्ये शरद पवार यांनी महाविकास आघाडीची स्थापना करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं। शरद पवार हे नेहमीच राजकीय समीकरणं स्वतःच्या बाजूने वळवण्यासाठी ओळखले जातात। त्यामुळे यावेळीही त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल सस्पेन्स कायम आहे। शरद पवार यांच्या या निर्णयाबद्दल अनेक अटकळ बांधली जात आहे, परंतु ते कोणत्या मार्गाने जातील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।